आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुम्ही नक्की कोण आहात आणि ह्या गावात कशासाठी आलाय? मैं एक्चुअली स्क्रिप्ट राइटर हूँ। मराठी कल्चर पे सिनेमा बना रही हूँ, तो स्टडी करने के लिए आई हूँ। मुझे मराठी कल्चर बहुत पसंद है, मराठी लोग भी बहुत अच्छे लगते हैं। आपके पति कैसे थे? उनकी कोई खबर आई क्या? नाही ना, पण ते जिथे कुठे असतील ते सुखरूप असावे अशीच माझी इच्छा आहे। डरिए मत, आपके पति जल्दी वापस आ जाएंगे। मेरी दुआ है आपके साथ। आप मुझे अपनी बहन ही समझिए, अपने सुख दुख आप मेरे साथ बांट सकती है। आपके पति आपको बहुत दुख देते थे क्या? ते ऐका ना, माझं डोकं दुखतंय जरा, तर मला आराम करायचा आहे। तुम्ही नंतर येता का? मैं बाम लगा दूं क्या आपको? सर दबा दूं? बहुत आराम मिलेगा। नाही नाही नको, मी झोपते थोडा वेळ, मला झोपलं की बरं वाटेल। तुम्ही नंतर या ना। ठीक है, ख्याल रखना अपना। जाता है ना? ख्याल रखना। जैन सर। जय साहेब मला ते बोला, सुट्टी पाहिजे की राजीनामा द्यायचा? बोला, पटकन बोला। नाही साहेब, मला मकरंद देसाईच्या केस संदर्भात बोलायचं होतं। काय बोलायचं? मुळात का बोलायचंय? तुमची केस आहे ती नाही ना? एक तर दिलेली कामं ती व्यवस्थित करायची नाही, आणि जी तुमची नाही आहेत ती का करायची? एक केस आतापर्यंत व्यवस्थित सोडवलेली नाहीये तुम्ही। साहेब, त्याबद्दल मी माफी मागतो। माझ्याकडून नीट काम झालं नाही, पण साहेब आता शपथ घेऊन सांगतो, आता मी मन लावून काम करीन, लक्ष देऊन काम करीन आणि केस सोडवीन। फक्त एकदा माझ्यावर विश्वास ठेवा। असं म्हणताय? मला सांगा, कशी सोडवणार ती केस? कशी म्हणजे साहेब, म्हणजे तपास करीन आणि मग मकरंद म्हणजे सुधाकर चला, दिले 10 दिवस तुम्हाला। त्या मकरंदचं काय झालं? त्याचे ठोस पुरावे आणा, काहीतरी विशेष करून दाखवा, मग बघू आपण काय ते। हा, जमेल ना? जमल साहेब। आता मकरंद देसाईला शोधल्याशिवाय मी नाही शांत बसणार। धन्यवाद जैन साहेब। या फुटेज कॉपी करून ठेवते। ह्या बॅटरीला पण आत्ता संपायचं होतं। चार्जर कोण आहे? गोपाळ। तुम्ही? होय, मी। हे बघा, माझ्यासाठी? आजपर्यंत माझ्यासाठी कधीच कोणी असं केलं नव्हतं। इतकं स्पेशल फील नव्हतं करवलं मला कधीच कोणी। तुम्ही माझ्यासाठी लय म्हणजे लय स्पेशल आहे, तुम्हाला माहिती नाही। तुम्हाला खरं सांगू का, माझ्या उजाड आयुष्यात तुम्ही एक गोड भांडलाय। माझं आयुष्य म्हणजे असं चिंध्या झालेल्या कापडासारखं होतं, तुम्ही त्याच्यामध्ये एक असा आनंदाचा किनारा आणलेला आहे। माझ्या या हातांनी त्या कापडाचा तुमच्यासाठी एक सुंदर असा ड्रेस शिवायचा आहे, जो या सुंदर चेहऱ्याला खुलून दिसेल, उठून दिसेल, शोभून दिसेल।
सूट फक्त आणि फक्त तुमच्यासाठी असेल. किती छान बोलता हो तुम्ही. मला तुमचं बोलणं खूप आवडतं. आता पैसे पाहिजेत म्हटल्यावर बोललंच पाहिजे ना. आवडतं तिथपर्यंत सगळं ठीक आहे, पण तुम्हाला मुंबईला जायचं हे विसरू नका. त्यासाठी लागतील पैसे. ते पैसे कुठे ठेवले तेवढं सांगा. म्हणजे काय आहे, आता मुंबईला गेल्यानंतर सगळी सोय वगैरे करायला लागेल ना, म्हणून म्हणतोय मी. हो देते मी पैसे, पण आत्ताच नाही. ह्याला काय अर्थ आहे? मी तुमच्यासाठी एवढा जीव धोक्यात घालतोय. हा, तिकडं माझं लग्न चालू असताना तुम्ही तुमच्या नवऱ्याचा खून केलाय, त्याची बॉडी पुरायला मदत करतोय. का करतोय? तुमच्यासाठी करतोय. आणि तुम्ही, माझ्यावर विश्वास नाही तुमचा. अहो ऐका ना, मी असं कुठे म्हणाले? माझा तुमच्यावर विश्वास नाहीये म्हणून मी लपवत नाहीये तुमच्यापासून. अहो मग सांगा कुठे ठेवलेत पैसे. अहो मी म्हणाले ना मी सांगते म्हणून, पण आता ही वेळ नाहीये. भिंतींना सुद्धा कान असतात. आपल्या कल्पनेपलीकडे गोष्टी घडतायत. आता कालचीच गोष्ट घ्या ना, ते CCTV. तू काय करतोयस इथं? काय करतोयस? हे ब्लाऊज द्यायला आलो होतो. बरेच दिवस दुकान बंद होतं लग्न असल्यामुळं. म्हणलं स्वतः जाऊन देऊन यावं. त्यात ह्यांचे मिस्टर ओळखीचे होते माझ्या. ते गायब हे बी कळलं होतं. म्हणलं विचारपूस करावी. ते तू तपास करतो ना त्यांचा? कुठपर्यंत आलाय तपास? नीट करा तपास. काय बिचारा काळजीत आहेत. ते दिसतंयस आणि मी तुला बांधील नाही तपास कुठवर आला हे सांगायला. कळलं का? माझं मला काम करू दे, तुझं तू काम कर. तुला काम असतात ना, जा जाऊन बायकांचे ब्लाऊज शिव. मला यांची चौकशी करायची आहे. ए, जातोयस ना? काळजी घ्या. माफ करा, अचानक घरात घुसलो. काय आम्हाला हे असलं सगळं करावंच लागतं ना, त्याशिवाय आमच्या हाती काय लागत नाही. तुम्ही काही करा, पण माझ्या मिस्टरांना शोधा. मला त्यांची खूप काळजी वाटते. इतक्या दिवसात तुम्हाला काहीतरी माहिती लागलीच असेल ना त्यांची? नाही ना, आम्ही लई चौकशी केली, पण हाती असं काही ठोस गावलं नाही. तुमच्या मिस्टरांच्या कंपनीमध्ये पण लोकांना विचारलं, पण विशेष असं काही सापडलं नाही. हा, ते बर्फाबद्दल सांगितलं त्यांनी. कशासाठी मागवला होता बर्फ?